आपण आत्तापर्यंत जे शिक्षण घेतलेलं आहे, कुठलेही शिक्षण असेल, ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट रिफ्रेम, म्हणजे हे आपल्याला असं का वाटू शकतं, का स्टक झालोय आपण असं? म्हणजेच काय, पुढचा मुद्दा आपण स्वतःला रिकॅलिब्रेट केलं पाहिजे की आपण प्रत्येकाला बघतोय सोशल मीडियावरती किंवा आपल्या आसपासच्या लोकांना, प्रत्येकाचं सक्सेसफुल होणं हे ज्याच्या दृष्टीनं योग्य असतं. मग आपल्या दृष्टीनं सक्सेस म्हणजे काय आहे ते पण आपल्याला ठरवता आलं पाहिजे. सक्सेसफुल होणं ह्याच्यापेक्षा पण तुमच्या दृष्टीनं सक्सेस काय आहे हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. जसं की मी बघितलं, माझा जॉब म्हणजे मी जॉब करत राहणं आणि माझ्या जॉबमध्ये पुढचा टप्पा म्हणजे मी PhD करणं हे होतं. तर PhD केल्यानंतर PhD झाली म्हणजे मी सक्सेसफुल झाले का असा मी विचार केला. मग मी काय केलं पाहिजे, माझ्या दृष्टीनं सक्सेस म्हणजे काय आहे, तर हा सुद्धा मी विचार केला. माझ्या दृष्टीनं सक्सेसफुल होणं म्हणजे काय, कुठंतरी थोडंसं थांबणं आणि स्वतःच्या हेल्थ इश्यूजवरती काम करणं किंवा स्वतःच्या फॅमिली लाईफवरती काम करणं. आणि त्याचबरोबरीनं आता आपण एवढं शिक्षण घेतलेलं आहे म्हणजे ते सुद्धा आपण त्याला सुद्धा न्याय दिला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करून जिथं आपण योग्य दिशेनं वाटचाल करू ते लाईफ म्हणजे आपलं सक्सेसफुल लाईफ असेल. आपल्याला हा पण विचार करता आला पाहिजे की योग्य जीवन जगणं, सक्सेसफुल जीवन जगणं आणि आपलं लाईफ हे फुलफिलिंग असणं हे आपल्या दृष्टीनं काय आहे ह्याच्या टर्म्स आपल्याला ठरवता आला पाहिजेत. मिनिंगफुल लाईफ म्हणजे काय, माझ्या दृष्टीनं काय आहे मिनिंगफुल लाईफ, किंवा सक्सेसफुल लाईफ असणं म्हणजे हे माझ्या दृष्टीनं काय आहे, आणि माझं लाईफ हे फुलफिल असलं पाहिजे हे माझ्या दृष्टीनं काय आहे, म्हणजे माझ्यासाठी प्रायोरिटी काय आहे हे मला ठरवता आली पाहिजे. आणि मी त्या टप्प्यावरती सध्या आहे, म्हणजे मला काय नक्की अचीव करायचं आहे, कुठल्या गोष्टीमध्ये लक्ष द्यायचं आहे. माझी मुलं ही माझी इन्व्हेस्टमेंट आहेत, माझं करिअर पण मला करायचं आहे, कारण माझ्या मुलांच्या पुढं सुद्धा मला माझा आदर्श ठेवता आला पाहिजे. तर ह्या गोष्टी पण मी सध्या ट्राय करते. आणि हे सगळं करता करता आयुष्य तर आपलं हे आपल्याला एकदाच मिळणार आहे. मग ह्या आयुष्यात मी स्वतःशी प्रामाणिक राहते का, ह्या सगळ्या गोष्टी करताना मी कुणाला फसवत तर नाही आहे ना, माझा स्वतःचा जो इगो आहे तो मी सांभाळत किंवा माझा जो सेल्फ रिस्पेक्ट आहे तो सांभाळत मी त्या गोष्टी करते का, मला कुठंतरी ठेच पोहोचते का, ह्या सगळ्या गोष्टी करता करता कुठंतरी इम्बॅलन्स होतोय का. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्या गोष्टी करता करता आपल्याला एक हायर पर्पज आपला शोधता आला पाहिजे. म्हणजे आपण जगतोय, आत्तापर्यंतचं आयुष्य आपण असंच घालवलेलं आहे किंवा चांगल्या गोष्टी पण केलेल्या आहेत, पण इथून पुढं आपल्याला समाजासाठी पण बेटर काय करता येईल, आपण काय करू शकू, म्हणजे आपला इकिगाई काय आहे, इकिगाई काय शोधता आला पाहिजे आपल्याला. म्हणजे अशी गोष्ट आपण केली पाहिजे की जी आपल्याला पण त्यातून इन्कम मिळत राहील, आपलं पण ते पॅशन असलं पाहिजे आणि ती गोष्ट समाजाच्या दृष्टीनं पण आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे की आपण समाजाला काहीतरी आपलं बाबा देणं लागतो. आपण ह्या जगात राहतो, इतकं छान जग आहे, आपल्याला इतका छान जन्म मिळाला आहे, तर ह्या जगात येऊन आपण हायर सेल्फशी आपल्याला अलाइन झालं पाहिजे. आपण चांगल्या गोष्टी पण केल्या पाहिजेत. आपला सेल्फ रिस्पेक्ट सांभाळून आपल्याला काय करता येईल, आपण समाजासाठी काय करू, ह्या पण गोष्टी आपण ठरवल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीनं केलं पाहिजे. तुम्हाला इकिगाई तुमचा शोधता आला पाहिजे. जसं मी माझा इकिगाई शोधला ह्या बुकमध्ये. इकिगाई ह्या बुकमध्ये आपल्याला इथं दिसते, मी तुम्हाला स्क्रीनवरती पेज देते ती. तर ह्याच्यामध्ये काय सांगितले, इकिगाई काय सांगतो आपल्याला की ज्या पुढची गोष्ट आपण जी बघणार आहोत रिअसाइन, तर ह्याच्यातून आपण ठरवणार आहोत रिअसाइन कसं व्हायचं. आपण आपल्या करिअरवरती रिफ्लेक्ट तर केलेलं आहे, त्याच्यानंतर आपण आपलं करिअर हे रिफ्रेम केलेलं आहे, त्याच्यानंतर आपण रिकॅलिब्रेट पण केलेलं आहे आणि आता ते रिअसाइन कसं करायचं हे आपण ह्याच्या थ्रू बघणार आहोत. तर इकिगाईमध्ये काय सांगितले, तुम्हाला तुमची प्रेरणा, तुमचं ध्येय, तुमचा व्यवसाय आणि तुमचं उपजीविका माध्यम ह्या तुम्हाला शोधता आल्या पाहिजेत. मग त्या शोधायच्या कशा, तर तुम्हाला काय आवडतं ह्या गोष्टी तुम्ही डिफाईन केल्या पाहिजेत. तुम्ही कशात पारंगत आहात ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही डिफाईन केल्या पाहिजेत. तुम्हाला कुठल्या कामाचा मोबदला मिळू शकतो ह्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजेत. आणि जगाला काय पाहिजे हे सुद्धा थोडंसं आपण ह्याच्यावरती विचार केला पाहिजे. मग ह्या 4 गोष्टीतून आपल्याला आपली प्रेरणा, आपलं ध्येय, आपला व्यवसाय आणि आपलं उपजीविकेचं माध्यम मिळतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला आपला इकिगाई मिळतो, म्हणजे आपली पॅशन ज्याच्यात आहे ती गोष्ट मिळते. अशी पॅशन की ज्यातून आपण आपला इन्कम पण कमवू शकतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण ज्या समाजात जगतोय त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, तर ती गोष्ट सुद्धा आपण त्यातून करू शकू. आणि ह्यातून आपल्याला काय मिळतं शेवटी, तर आपल्याला प्लेजर पण मिळतो, आनंद पण मिळतो आणि आपल्याला आपल्या कामाचा मोबदला पण मिळतो. आपला इकिगाई शोधून आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रिअसाइन केल्या पाहिजेत. म्हणजे काय, हे धार्मिक वातावरण असतंच, म्हणजे
आमच्या पण घरात धार्मिक वातावरण आहे आणि पहिल्यापासून आपण आपल्या आईवडिलांना बघतो की ते घरातलं पण काम करतायत, स्वतःचं पण जे उपजीविकेचं माध्यम आहे ते पण करतायत, समाजासाठी पण काहीतरी करतायत, पण ते आपण ज्या देवाला मानतो त्याच्याबद्दल सुद्धा ग्रॅटिट्यूड व्यक्त करतायत. म्हणजे देव असेल किंवा आपण युनिवर्स म्हणत असू, युनिवर्स आपल्याला बऱ्याच गोष्टी देतो, पण आपण त्याच्याशी अलाईन राहिलं पाहिजे. किंवा आपण ज्या देवाला मानतो तर त्या देवाशी आपण नियमितपणे आपण कम्युनिकेट केलं पाहिजे, आपण युनिवर्सशी कम्युनिकेट केलं पाहिजे. तर ते कुठल्या कुठल्या गोष्टीतून आपण करू शकतो, मेडिटेशन करू शकतो, या प्रकारचे आपण सत्संग करू शकतो. आता बरेच मोटिवेशनल स्पीकर्स आहेत यूट्यूबवरती, जसं की जया किशोरी आहेत, किंवा आपण रविशंकरांचं श्री श्री रविशंकर जे आहेत त्यांचं सुद्धा आपण स्पीच ऐकलं पाहिजे. त्यांचं पण ते काय बोलतायत, ते काय सांगतायत ते सुद्धा आपण ऐकलं पाहिजे. त्याच्यातून आपण काय बोध घेऊ, त्यांच्याशी किती कनेक्ट होऊ आपण. किंवा आपण म्हणतो की श्री स्वामी समर्थ ह्यांच्याबरोबर आपण कनेक्ट राहिलं पाहिजे. म्हणजे आपण ज्यांना मानतो, आपण ज्यांना गुरु मानतो किंवा आपण ज्या देवाला मानतो त्या तत्वाशी आपण कम्युनिकेट केलं पाहिजे आणि त्याचे फायदे होतातच बरं का. म्हणजे तुमचं जे कनेक्शन आहे ते एस्टॅब्लिश होतं त्या गॉड बरोबर किंवा युनिवर्स बरोबर किंवा स्वामी समर्थ असतील. ह्या गोष्टी करून बघा. तुम्ही कम्युनिकेशन जेवढं कराल ना, तुम्हाला त्याचा इको मिळतच राहतो. तुम्ही प्रयत्न करा. तुम्हाला इकोमध्ये तुम्हाला त्या गोष्टी तुम्हाला रिफ्लेक्ट होत राहतील. तुम्ही जर आनंद वाटत गेला तर तुम्हाला आनंद मिळत राहील. तुम्ही जर टोमणे मारत गेला तर तुम्हाला टोमणेच मिळत राहतील. तुम्ही जर दुःख वाटत गेला तर तुम्हाला दुःख मिळत राहील. ज्या गोष्टी आपण देतोय त्या इकोन आपल्याला परत मिळत आहेत. मग त्या आपण ज्या देवाला मानतोय त्या देवाकडून आपल्याला ती एक शिकवण असते, किंवा ज्या हायर गॉडला आपण मानतोय किंवा स्वामी समर्थांना आपण मानतोय किंवा गुरुदेवांना आपण मानतोय, ज्यांना आपण मानतोय त्यांच्याकडून ते आपल्याला देणं असतं. जर तुम्ही स्ट्रॉंग व्हायचा प्रयत्न करत असाल तर डायरेक्ट तुम्ही स्ट्रॉंग होत नाही, तर स्ट्रॉंग होण्यासाठीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीतून, त्या प्रोसेसमधून तुम्हाला घडावं लागतं. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी सोनं व्हावं, माझ्या आयुष्याचं सोनं व्हावं, तर तुमच्या आयुष्याचं सोनं कसं होणार आहे? सोन्याचा काय गुणधर्म असतोय किंवा सोनं कसं तयार होतो, एखादा दागिना कसा तयार होतोय, तर त्याच्यावरती सोनं घाव सोसत जातं आणि त्यातून ते स्ट्रॉंग होत जातं. अशा खूप साऱ्या परिस्थिती येतील की त्यातून तुम्हाला खूप त्रास होईल, खूप तुम्ही मेंटली डिप्रेस व्हाल, खूप तुम्हाला फिजिकल इश्यूज येतील, हेल्थ इश्यूज येतील, तुम्ही मेंटली डिप्रेस व्हाल. पण ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, तर तुम्ही मागितलेलं आहे की मला स्ट्रॉंग व्हायचं आहे. मग डायरेक्ट तुम्ही स्ट्रॉंग होता का? तर नाही, तुम्ही स्ट्रॉंग होत नाही डायरेक्ट. तुम्हाला त्या प्रोसेसमधून जावं लागतं आणि त्यातून गेल्यानंतर तुम्ही स्ट्रॉंग होता. आणि जोपर्यंत तुम्ही ज्यांना मानता त्यांना असं वाटत राहतं की तुम्ही अजून स्ट्रॉंग नाही, तोपर्यंत तुमच्यावर घाव पडत राहतात, तुम्हाला प्रॉब्लेम्स येत राहतात. आणि त्या प्रॉब्लेम्सला जेवढं तुम्ही हसत फेस कराल, जेवढं तुम्ही फेस करून पुढं जाल, तेवढं तुम्ही स्ट्रॉंग होत राहता. आणि एक वेळ अशी येते की तुम्ही इतके स्ट्रॉंग बनता की कुठलाही प्रॉब्लेम तुमच्या समोर येऊ दे, तुम्ही त्यातून बाहेर पडताच सही सलामत. प्रॉब्लेम्स कितीही आले, कितीही तुम्हाला तुमच्यावरती वाईट वेळ आली की तुम्ही बाहेर पडताच आणि तो समोर उभा असतोच तुम्हाला बाहेर काढण्यासाठी. त्यामुळे बिंदास्त राहा, रिअलाईन व्हा तुमच्या करिअरशी, तुमच्या पर्पजशी, आणि असं काहीतरी शोधा की तुम्ही समाजाचं काहीतरी देणं लागताय आणि त्याचा पर्पज, तो जो पर्पज आहे तो तुमच्या करिअरशी अलाईन करा. मग बघा तुमच्यात काय जादू होते ते. 5वी गोष्ट म्हणजे रिअलाईन. मग ह्या सगळ्या गोष्टी मी रिअलाईन कशा केल्या? म्हणजे माझं करिअर तर चांगलं चाललं होतं, माझं वर्क लाईफ आणि माझी दोन्ही मुलं ह्यांच्या बाबतीत बॅलन्स करता करता म्हणजे आहे त्या परिस्थितीतून मी पुढं जात होते. मग कुठं स्टक होत होते मी, मग त्या गोष्टीतून मी बाहेर कशी पडत होते. तर ह्या सगळ्या गोष्टी थोडक्यात आपण थोड्या बघितल्या आहेत, किंवा ह्या तुमच्यासाठी सुद्धा ह्या मॅच होत असतील. तुमचं जे लाईफ आहे, ह्या तुमच्या लाईफमध्ये सुद्धा ह्या गोष्टी घडत असतील. मग आपण आता ह्या टप्प्यावरती आहे, मी तरी ह्या टप्प्यावरती आहे वयाच्या, की मला माझं घर पण सांभाळलं पाहिजे, मला माझं करिअर पण बघायचं आहे, कारण माझ्या मुलांच्या पुढं माझा आदर्श असला पाहिजे. मुलांच्या पुढं मी कशी वागते हे सुद्धा महत्त्वाचं आहे. माझा जो सेल्फ रिस्पेक्ट आहे तो मला ठेवलाच पाहिजे. त्यामुळं माझं फायनान्शियली फ्री असणं हे सुद्धा महत्त्वाचं आहेच, किंवा मी माझं स्वतःचं घर सांभाळणं हे सुद्धा मला महत्त्वाचं आहे, आणि मी बाहेरच्या जगात व्यवस्थितपणे वावरणं हे सुद्धा मला महत्त्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत मला, आणि मला हे सुद्धा करायचं आहे की मी ह्या समाजाचं काहीतरी देणं लागते. मग मला समाजासाठी काय करता येईल? तर मी ह्या यूट्यूबच्या माध्यमातून हाऊसवाईफसाठी वेगवेगळ्या प्रकारचे विषय आणते की त्यांना त्यांचं
वर्क लाईफ बॅलन्स कसं करता येईल, त्यांना वेगवेगळ्या टिप्स देते, त्यांना फायनान्शियल टिप्स देते किंवा त्यांना टेक्निकल टर्म्स सांगते. माझं ग्रॅज्युएशन ज्याच्यात झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन ज्याच्यात झालेलं आहे, तर त्या कम्प्युटरच्या बाबतीत, कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या बाबतीतसुद्धा मी टिप्स देते आहे. नवीन नवीन टेक्नॉलॉजीज सांगते आहे, जेवढ्या मला सांगता येतात तेवढ्या मी सांगते आहे. मग त्या टेक्नॉलॉजीजनं तुमच्या लाईफमध्ये काय बदल होऊ शकतो किंवा ज्या इझी ज्या फायनान्शियल टर्म्स आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला सांगते आहे किंवा साध्या टिप्स पण सांगते ज्याच्यामुळं तुमच्या आयुष्यात बदल होऊ शकेल. किंवा जे मी बुक्स वाचते त्यातलं मला जे आवडतं आणि जे शेअर करावं असं वाटतं, आणि मी आजूबाजूला माझ्या बघते की लेडीजच्या आयुष्यात जे बदल पाहिजेत किंवा ज्यांना बदल स्वतःत करून घ्यायचे आहेत पण त्यांना तो सोर्स मिळत नाही आहे, तर मी यूट्यूबच्या माध्यमातून तो सोर्स त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते. तर हा माझा पर्पज आहे की यूट्यूबमधून मला माझं उत्पन्न पण पाहिजे, माझं करिअर पण पाहिजे आणि मला माझा जो समाजाचं मी देणं लागते तर ते पण मला त्यातून फुलफिल करता आलं पाहिजे. आणि ही माझी पॅशन आहे की मेंटली स्ट्रॉंग होण्यासाठी मला कुठल्या गोष्टींचा अडथळे येत होते, की अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या ऑब्स्टॅकल्स होत्या किंवा ज्या मला ड्राईव्ह करत होत्या किंवा ज्या मला पाठीमागं खेचत होत्या पण मला पुढं जायचं होतं. आणि ह्या मी गोष्टी का करते, कशासाठी करते, तर ह्या सगळ्यांचा मी व्हाय शोधलेला आहे. आणि समाजाचं देणं लागते तर मला काय केलं पाहिजे, तर ह्या गोष्टीसुद्धा मी ह्याच्यात उतरवल्या आहेत. की ज्या हाऊसवाईफच्या लिमिटिंग बिलीफ्स आहेत किंवा थॉट्स आहेत तर त्यांना ते लिमिटिंग बिलीफ्स कमी करणं आणि त्यांना त्यांच्या पर्पजशी, म्हणजे हाऊसवाईफ्सना त्यांच्या पर्पजशी रिकनेक्ट करणं आणि त्यांचा हायर ऑथेंटिक सेल्फ जो आहे त्याच्याशी कनेक्ट करणं, ही मी माझी जबाबदारी समजते आहे. तर मी हे कशा प्रकारे करू शकते ह्याचा मी विचार करते. मग ह्या गोष्टी करण्यासाठी मला स्वतःत काय बदल केले पाहिजेत ह्यासुद्धा मी बघते आहे. किंवा मग मी स्वतःवरती काय प्रयत्न केले पाहिजेत, माझे हेल्थ इश्यूज सांभाळले पाहिजेत, माझी लाईफ आधी बॅलन्स केली पाहिजे, तरच मी ह्या गोष्टी मी दुसऱ्यांना सांगू शकेन. तर त्या गोष्टीवरती स्वतःवरती मी सुद्धा प्रयत्न करते आणि ज्या गोष्टीतून मी शिकले त्यासुद्धा मी सांगायचा प्रयत्न करते. मग मी स्वतःला ह्या गोष्टीतून कसं बघते, म्हणजे मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगते पण मी स्वतः पुढं पण आरसा धरू शकते ना, की ह्या गोष्टी मी स्वतः काय मॅनेज करते किंवा मी कशा प्रकारे करते. मी माझी लाईफ जी आहे, माझा व्हाय जो आहे तो मी कॉन्फिडंटली लिहिलाय का, मी कॉन्फिडंटली तो व्हाय समजलाय का, मला काय करायचं आहे ते, किंवा माझी लाईफ जी आहे ती मी ग्रेसफुली जगते का. तर ह्या गोष्टी पण मी आता बघते आणि ह्यातून मी स्वतःला रिअलाइन करते माझ्या पर्पजशी. खूप बोललेलं आहे, जे मनात येईल ते बोलत गेलेले आहे, पॉईंट तर काढलेच होते पण त्यातून पण मला जे वाटत गेलं ते मी बोलत गेले. आणि सांगा तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला कुठल्या गोष्टी पटलेल्या आहेत, तुमचा पर्पज काय आहे, तुम्ही शोधलाय का तुमचा पर्पज. कमेंट बॉक्समध्ये मला कळवा तुमचा पर्पज काय आहे किंवा तुम्ही करिअरमध्ये कुठं स्टक झालाय, तुम्हाला कुठून नक्की काय करायचं आहे, तुम्हाला वर्क लाईफ बॅलन्स होतंय का, तुम्हाला तुमच्या घरचं लाईफ बॅलन्स होतंय का, की तुम्ही स्टक झाला आहात. मग ते हाऊसवाईफ्स असतील किंवा स्टुडंट्स पण असतील किंवा नोकरदार असतील, कोणी असेल, प्रत्येकाला एखादा पॉज घेऊन ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायची गरज आहे. आणि ह्या गोष्टी मला सांगा, तुम्ही कुठं स्टक झालाय, आपण ह्याच्यावरती सोल्युशन्स काढू. तुम्ही जर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट केल्या की तुम्हाला एखाद्या गोष्टीवरती सोल्युशन हवं आहे, तर मी त्या गोष्टीवरती मी पुढचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन आणि तुमचं नावसुद्धा मी मेन्शन करेन. तर अशा प्रकारे आपण नवीन वर्षाचं स्वागत करत आहोत. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा. बाकी सगळे व्हिडिओज माझे बघा, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आहेत आणि ते व्हिडिओज तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर तुम्ही शेअर पण करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. नवीन आयडिया मी घेऊन येत राहीन. माझं पर्पज जे आहे त्याच्याशी मी 100% प्रामाणिक राहायचा प्रयत्न करीन. मला ज्या नवीन गोष्टी समजत आहेत त्या तुम्हाला मी सांगत जाईन.